फाटलेल्या दुधाची जेर बिर्याणी. फाटलेल्या की फुटलेल्या रे? फुटलेल्या. हां, तर फुटलेल्या दुधाची जेर बिर्याणी हे पदार्थाचं नाव आहे की नाही? इंटरेस्टिंग नाव. तर असंच इंटरेस्टिंग नाव आणि इंटरेस्टिंग रेसिपीसुद्धा आहे. अर्थात पारंपरिक पदार्थ आहे, त्याच्यामुळे मे बी त्याला तेव्हा पनीर नसतील म्हणत, अजून दुसरं काही म्हणत असतील. ते कोणाला माहीत असेल तर मला सांगा. पुस्तक मात्र 120 वर्ष जुनं एवढं लक्षात ठेवा. तर हा पदार्थ आपल्याला करायचा आहे आणि मजेशीर आहे ऐकून. म्हणजे कसं असतं ना, की पदार्थाचं स्थित्यंतर होत असतं. म्हणजे एक पदार्थ तेव्हा वेगळ्या पद्धतीने बनवला असेल, आत्ता वेगळ्या पद्धतीने. मग त्याचं कानगोष्टी कशा असतात की नाही, की एकाच्या कानात काहीतरी सांगतो आणि शेवटी भलतंच येतं. मे बी तशा टाईपचं असेल, पण आहे पदार्थ अप्रतिम. चला सुरुवात करू. हे साधारण 1 लिटर दूध आपण उकळत ठेवलं आहे, त्यामध्ये लिंबू. हे छान फाडून घेतलं आपण दूध आणि याला आता गाळून घ्यायचं. ह्याचं थोडं पाणी काढून घेऊ आपण. हे पनीरचं पाडलेलं पाणी आहे. 3 वाट्या आपण जवळपास हे पाणी टाकू. थोडं जास्त आहे ते टाकू, काय प्रॉब्लेम नाही. 2 वाट्या आपण तांदूळ घेतले आणि 2 वाट्या तांदूळ जेव्हा आपण शिजवतो तर त्याला 1.5 पट साधारण पाणी लागतं. तर आपण हे 2 आणि 1 3 सव्वा 3 वाटी पाणी, दूध फाडून जे पाणी उरतं ते घेतलेलं आहे. थोडं मीठ घालायचं आणि यामध्ये हे तांदूळ आणि यामध्येच ही भिजवलेली चणा डाळ साधारण एक अर्धी वाटी. यामध्ये एक समजा 2-3 चमचे तेल घालायचं. आणि हा जवळपास 70% शिजलेला तांदूळ जो आहे तो आपण आता गाळून घेऊ. आता साधारण 8-10 लवंगा, दालचिनी, काळी मिरी, मोठी विलायची, एक साधारण 2 इंच आलं आणि 2 चमचे दही हे आपण एकत्र वाटून घेऊ. आपल्या भारतीय जेवणामध्ये आता तुम्ही बघा तर बरेच असे शब्द आहेत की जे वेगळ्या प्रांतातून आले आहेत. जसा बरिस्ता हा इटालियन वर्ड आहे, पण बरिस्ता कशाला म्हणतात की जो कॉफी जेव्हा आपण घेतो, बरिस्ता तुम्ही कॉफी शॉप बघत असाल तर त्या कॉफीवर जो काम करतो, जे डिझाईन काढतो किंवा कार्विंग करतो त्याला सुद्धा बरिस्ता म्हणतात. आणि एक बरिस्ता असतो तो ओनियन बरिस्ता. तर हा ओनियन बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा असा. आणि तळण्याच्या आधी आपला प्रिय मित्र फ्राय पावडर. येस, फ्राय पावडरमुळे नव्याने काय होतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तेल हलकं होतं आणि त्यामध्ये तळला जाणारा पदार्थ कमीत कमी तेल पिऊन परत येतो. कांदे आपल्याला तळायचे आहेत. हे असं मोकळं करून ठेवायचं. ज्यावेळी आपण चिवड्यासाठी किंवा कुठल्या एखाद्या पदार्थासाठी कांदा तळून घेतो तर कांदा तळून झाल्यानंतर हा असा एकावर एक ठेवू नका, हा मोकळा ठेवा. एकावर एक ठेवल्याने काय होतं, त्याच्याच गरमीने तो मऊ पडतो. असा मोकळा ठेवला तर तो छान क्रिस्पी होतो. ठेवा लक्षात. पनीर टाईप जे बनलं म्हणजे फाडलेलं दूध वरचं चोथा, त्यामध्ये थोडासा मैदा घालून त्याचे छोटे छोटे गोळे करून ते तळून घ्यायचे. साधारण 1.5 चमचे मैदा आपण यात घातलाय. थोडंसं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ह्याला आपण एकत्र करून घेऊ.
हे असे छान ह्याचे गोळे करून घ्यायचे. गोलच असावे गरजेचे नाही. अशा पद्धतीने आणि ज्या तेलात आपण कांदा तळला त्याच तेलात हे तळून घ्यायचं. म्हणजे तो कांद्याचा जो एक छान सुगंध असतो तो या आपल्या पनीरच्या तुकड्या नाही. तळतानाची एक टीप तुम्हाला देतो की मी पूर्ण पीसेस घातलेले नाही, 2-3 फक्त टाकून पाहिलेत की होतात का. कारण फुटले तर आपल्याला थोडासा मैदा त्यात ॲड करावा लागेल. पण आता फुटले नाही, त्याच्यामुळे गो अहेड. साधारण अशा बदामी रंगावर हे तळून घ्यायचं. सेट करण्यापूर्वी कच्चे बटाटे असे थोडे जाडसर याच्या चकत्या कापून घेऊ आपण आणि त्या का हे सेट करताना तुम्हाला दाखवतो. आता हे तळलेले गोळे आपण एका भांड्यात काढू आणि त्यावर हा जो मसाला आपण वाटून घेतला, ज्यामध्ये दही आहे, खडे मसाले आहेत, यामध्ये आपण भिजत ठेवू आणि त्यावर आपला हा कांदा घालायचा आहे आणि कोथिंबीर आणि यामध्ये साजूक तूप. त्याला तुम्ही टाका 2-2.5 चमचे छान मस्त. आता बिर्याणी सेट करू. सेट करण्याच्या पूर्वी पुन्हा एकदा प्रोसेस सांगतो तुम्हाला की आपण दूध फाडून घेतलं, त्याचा चोथा वेगळा काढला, पाण्यामध्ये भात शिजवून घेतला अर्धवट, त्याच्यानंतर जो चोथा होता त्याच्यामध्ये मैदा, मीठ, कोथिंबीर घालून त्याचे गोळे करून तळून ठेवले आणि खडे मसाले, आलं आणि दही एकत्र वाटून त्या गोळ्यांना लावणार. हे बटाटे असे लावायचे जेणेकरून यावर जेव्हा आपण तांदूळ घालू तर तो जळायला नको. आणि हे बटाटे पण खूप छान लागतात खाताना. आता हा जो अर्धवट शिजलेला तांदूळ होता तो यावर पसरवायचा आणि त्यावर हे आपले तयार पनीरचे गोळे. यावर हे थोडंसं भाताचं पाणी होतं ते थोडंसं घालू, जास्त नाही, आणि साजूक तूप. साजूक तूप ही कणिक आपण छान अशी लावून घेऊ. हे असं सगळं लावून घ्यायचं आणि त्यावर हे झाकण घट्ट बसवायचं आणि गॅस सुरू एकदम मंद आचेवर. आणि अजून एक काळजी घ्यायची, हे भांडं जे आहे हे बाजूला ठेवायचं आणि याची हाईट वाढवायची आपल्याला. असं ठेव आणि नंतर शांतपणे होऊ द्यायचं. आता पुढचे 15 मिनटं जेर बिर्याणीचे. यावर बढिया तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर, कांद्याचा बरिस्ता, ओनियन बरिस्ता. फुटलेल्या दुधाची जेर बिर्याणी. बनवता बनवता जेरीस आलो असं वाटतंय, पण तसं नाही आहे. तसं सोपं आहे सगळं, पण
चव मात्र अप्रतिम आहे. मोजके मसाले, त्याचा एक वेगळा अरोमा. चण्याची डाळ चावताना एक वेगळी मजा येते त्याची. आणि ते पनीर टाईप जे काय आहे तर ते लक्षात येतच नाही पनीर आहे म्हणून. खरंच वेगळा प्रकार आहे. नक्की करा. पहिले छोट्या प्रमाणात घरी करा 4-5 लोकांसाठी आणि नंतर मोठ्या प्रमाणात करा. आणि हे सगळं करताना मास्टर रेसिपी पाहत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जेर बिर्याणी जर तुम्हाला आवडली तर कदाचित माझी आठवण येईल. बघा, ट्राय तर करा.